नीटची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. 28 सप्टेंबरला होणारी परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार. या संदर्भातील पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर. पूरग्रस्तांसाठी 5 लाखांची मदत जाहीर. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. सोलापूर जिल्ह्यात पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा. नागरिकांनी पुढील 2 दिवस घरातून बाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा. माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत आज नाशिक जिल्हा न्यायालय नूतन इमारतीचे होणार उद्घाटन. कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. आयसीसी कडून भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला दंड. सूर्यकुमार यादवचा मॅच फी मध्ये 30% कपात. विजयानंतर सूर्यकुमारच्या वक्तव्यावर पाकिस्तान बोर्डाचा आक्षेप. भारतीय संघाला डिवचणाऱ्या हॅरिस रॉफवर आयसीसीची कारवाई. हॅरिस रॉफच्या मॅच फी मधून 30% दंड म्हणून कापणार. हिंगोलीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांचा लाठीचार्ज. हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात घातला गोंधळ. गोंधळाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज. नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे परिसरात लागले बॅनर. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर. उत्तर प्रदेशमध्ये अशा बॅनरवरून तणाव. नवी मुंबईतही अशा प्रकारचे बॅनर लागल्याने चर्चांना उधाण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.